सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राकेश कामटे, हर्षल ढोरे, जितेंद्र इंगवले आणि लक्ष्मण खोत यांच्यासह शिष्टमंडळाने कुलगुरू वासुदेव गाडे यांना निवेदन दिलं। यंदा राज्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आलंय। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करून ती रक्कम विद्यापीठ निधीतून खर्च करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी व्यक्त केली। मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचे 3 जिल्हे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जे येतात, या जिल्ह्यांमधले जे दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहे त्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ व्हावं। त्यानंतर पुण्याचं विद्यापीठाचं उपकेंद्र नगरला आणि नाशिकला लवकरात लवकर व्हावं। तसेच मराठवाड्यातील जे विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत, विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांचं सर्व वसतिगृह शुल्क व शैक्षणिक शुल्क या वर्षीचं सततच्या 4थ्या वर्षीच्या दुष्काळामुळे माफ व्हावं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोठ्या संख्येने आपण बघताय रस्त्यावर उतरली आहे। यापुढील काळात आपल्याला कल्पना आहे पुणे विद्यापीठाकडे आर्थिक स्रोत अतिशय चांगले आहेत, त्याचप्रमाणे 750 ते 700 कोटीचा अतिरिक्त निधी त्यांच्याकडे आहे। तर पुणे विद्यापीठ, शिक्षण संस्था चालक आणि शासन या तिघांनी मिळून विद्यार्थ्यांना दिलासा देणारी भूमिका येणाऱ्या काळात ती घ्यावी। ती न घेतल्यास ज्या पद्धतीचं आंदोलन मराठवाड्यात परवाच्या 3 तारखेला झालं, अभूतपूर्व असं आंदोलन 8 जिल्ह्यांचं मराठवाडा औरंगाबादला झालं, त्या पद्धतीचं आंदोलन संबंध राज्यातले विद्यार्थी एकत्र करून येणाऱ्या काळात जानेवारी महिन्यात आम्ही मुंबईला करणार आहोत। जे आता शुल्क माफ केलं ते 100-200 रुपयाच्या आसपास आहे। परीक्षा शुल्क अतिशय नाममात्र स्वरूपाचं आहे। ती घोषणा पहिली मुख्यमंत्र्यांनी केली, त्यानंतर 30 घोषणा महसूल मंत्र्यांनी केली, आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी 30 घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली। आणि आम्ही मराठवाड्यात गेल्या 8-10 दिवस मागच्या महिन्यामध्ये फिरत होतो। सक्तीची परीक्षा शुल्क वसुली मुलांकडनं चालू होती, त्यांना परीक्षा शुल्क भरल्याशिवाय त्यांना फॉर्म भरू दिले जात नव्हते। ही परिस्थिती सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी गेल्या काही महिन्याच्या कालावधीत पाहिलेली आहे। त्यामुळं आमची अशी विनंती आहे, पुणे विद्यापीठाने, शासन काय करत नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते असंवेदनशील आहे, तर पुणे विद्यापीठाने, कुलगुरूंनी आणि मॅनेजमेंट काउन्सिलनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या या 3 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विद्यापीठाच्या काहीतरी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय येणाऱ्या काळात घ्यावा या मागणीसाठी आम्ही आज